चेंडू शिल्लक असतील 6 जिंकण्यासाठी बनवायचे त्या 20 धावा। स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर मैदानामध्ये संदीप पारखी, नॉन स्ट्राइकला शशील, गोलंदाजीसाठी गोलंदाज जय सुतार। आज जयचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळे बघायचंय जय कशा प्रकारे कामगिरी करणार। जय सुतार तयार आहे, ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल, भन्नाट वेग मात्र इथे टाकलेला आहे। डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये, आता मैदानाच्या आतमध्ये असेल। संघाची धावसंख्या इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिर आहे। मान संघाला एक मात्र जे धक्के आले, निलेश देशमुख मैदानामध्ये फार मोठी इनिंग साकार करू शकले नाही। प्रसादने मात्र चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर आप्पा शेळकींची आलेली विकेट। पुन्हा एकदा चेंडू डॉट। सामन्यामध्ये आपण पाहिले गेले तर अक्षरशः आता ट्विस्ट निर्माण इथे होतोय, कारण असं म्हणतात ना की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावाया कोणी, वाट कधीच कोणाची पाहू नका। हे सारा जग जिंकायचंय, यश तुमच्या जवळच आहे, तुम्ही जिंकल्याशिवाय थांबू नका। शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळेस बघायचंय मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे। मॅच मध्ये ट्विस्ट, षटकार। षटकार मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या 27, 3 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज। 3 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आहे। मॅच संपलेली नाही अजूनही, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, या खेळाला द्यावे उत्तर। शेवटचे 3 चेंडू आणि 14। मॅच बॉल आपण पाहतो आलेला आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा तयार असेल जय सुतार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर संदीप पारखे यांच्या बॅट मधून आलेले षटकार। 3 चेंडू आणि 14 धावा, सामना संपलेला नाहीये। गोलंदाज तयार आहे, फुल टॉस ऑन साइडला बघायचंय प्रसाद केमसे। वा, चेंडूला मात्र तिथे थांबवलाय, सिंगल आली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। आणि इथे बघायचंय तिसऱ्या पंचांची मदत रिटर्न क्रीज साठी। हा चेंडू नो बॉल आहे की नाही मात्र पाहिलं जाणार आहे। नियमांची चौकट आखून देणाऱ्या सकारात्मक खेळाला क्रिकेट म्हटलं जातं आणि क्रिकेटचा खेळ हा नियमाने भरलेला आहे। बघायचं मैदानाच्या आतमध्ये रिटर्न क्रीज साठी आपण पाहिले गेले तर नक्कीच पंचाने तिसऱ्या पंचाकडे निर्णय इथे सोपवलाय। हा चेंडू नो बॉल आहे की नाही मात्र तिथे पाहिलं जाईल। जय सुतार एका बाजूला शिवशक्ती आणि त्या तिसऱ्या पंचाचा निर्णय नो बॉल। मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय, नो+2। आताच्या 2 धावा आल्यात, शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 11 धावा। फ्रीट ऑन, उघडा डोळे पाणी, कारण आता आलाय फ्री हिट। मानाचा मुळशी करंडक झालाय सुपर डुपर हिट। यावेळेस इनसाइड आउट स्व खेळला लॉंग ऑफ मध्ये, खेळाडू आले चेंडूच्या खाली परंतु कॅच सोडलेला आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव मैदानाच्या मध्ये आली, 2 धावा येतील। या 2 धावेने संघाची धावसंख्या 32 धावा, 2 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज। 2 चेंडू आणि 9 धावा। गोलंदाज तयार आहे, पुण्याला बघायचंय जय। संघर्ष करायचा आहे, नको नशिबाची साथ मला, मनगटात अजून खूप सारं बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे। 2 चेंडू 9 आणि यावेळेस आसमान दाखवलंय। संदीपच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कडक बेधडक
षटकार छरण, षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा एक चेंडू आणि आता बनवायच्या आहेत 3 धावा. काय मॅच रंगलीये. कॅच सुटल्यानंतर काय होतं मैदानाच्या मध्ये बघायला मिळालंय. शेवटचा एक चेंडू आणि 3 धावा. मॅच आपण पाहिले गेलं तर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल. वेळ वाचवा टीम. जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. स्पीड अप करा. उडान अभी बाकी है. सामना टाई झाला तो सुपर ओव्हर. उड़ान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. एक चेंडू 3. सामना जर टाय झाला तो सुपर ओव्हर. बघायचंय मानाचा मुळशी करंडक. खोलवर टप्प्याचा बॉल इथे मैदानामध्ये बघायचंय आणि सामना जिंकलाय स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन. कासार आंबोली अंबरपेठ संघाने विजय संघाचे अभिनंदन. आजच्या दिवसभरामध्ये काय जबरदस्त मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळालेत.